माल कसं मालाची माल quality? हे जगात माल नाही, माल लय कमी आमच्याकडे आहे ना? पसरणीत, हो. हा. असा माल नाही, असा माल नाही येत. हा. अच्छा. माल राणे नाही. तर साहेब तुम्हाला सांगू का, ह्या जाधव साहेबांनी ह्या डोंगर एरियात आलं केलेले. मी दीपक लक्ष्मण जगताप, कृषी महाधन कंपनी KDM पुणे, त्याचा एम्प्लॉय बोलतोय, प्रतिनिधी. तर साहेब आपण सचिन जाधव यांच्या आले या क्षेत्रात साधारण 15 गुंठे आला आहे आणि त्यांनी आपल्या कृषी महाधन या खतावर आल्याचा रिझल्ट आला आहे. आलं बघू शकता तुम्ही. अत्यंत म्हणजे डोंगर भाग हा एरिया आहे आणि जमीन हा वाळूस आहे आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शेतकऱ्यांनी मेहनत घेतलेली आपण बघू शकता. नमस्कार. नमस्कार. साहेब आपलं नाव सांगा. सचिन जाधव, मुक्काम पोस्ट परकंदी. मोबाईल नंबर हां मोबाईल नंबर 70 30 277 277. बर. साहेब आपण हे किती क्षेत्र आहे साधारण? हे 10 ते 12 गुंठे. 10 ते 12 गुंठे. कधी लागण केली होती आपण? मेमध्ये. मेमध्ये. अच्छा. मेच्या साधारण मेच्या साधारण एक 15 तारखेपर्यंत. 15 तारखेला काय डोस घेतला होता आपण? हे रासायनिकचा घेऊन त्याच्याबरोबर आपण तुमचे कृषी महाजनचे हां डस्ट आहे ती पावडर कृषी पावडर, हां ॲग्रोधन पॉवर वॉटर आणि दाणेदार पण घेतला. हां तेच की पॉवर. त्याच्यानंतर सॉईल केअर हां लिपोस्टर सॉईल केअर. हा डोंगरचाच एरिया आहे ना साहेब? हो हां हां. आजूबाजूला शेती सगळी अशीच आहे म्हणजे हो. कुणी गहू करतंय, ज्वारी करतंय. हो. हां. ज्वाऱ्या पण आता मी बघत आलो, ज्वाऱ्या पण एवढ्या बऱ्या नाही आहेत हं. म्हणजे जसं प्रमाणात. पण तसं तुम्ही आलं बघू शकता की आलं कशा पद्धतीने त्यांनी आणले. हे दादा पण खांदतायत की पसरणीचे हे मजूर बांधव आहेत आणि त्यांचं कामच आहे आलं खाणं, हळद खाणं. तर दादा मला सांगा, आप्पा नाव काय तुमचं? गणपती मोहिते, पसरणी. पसरणी. नगर. काय तुम्हाला कसं वाटतंय आल्याची शेती? हाय, आम्ही करतच राहतो. हा नाही कसं वाटतंय या कमी म्हणजे वाळूसरा आहे रान. वाळूच राय, हो. हा आपलं ते कृषी महाधन खत घेतलंय त्यांनी, त्याच्यावर बघा ह्यांनी ते आलं आणलेलं म्हणजे आल्याचा सेंट पण येतोय नाही का? हो, हा. येतोच. साताऱ्याने 1 नंबर आलं. कसं वाटतंय तुम्हाला? कशी शेती पिकवली यांनी? जाधव साहेबांनी कशी शेती पिकवली? ते पिकवली, खत बित टाकली, पाणी सोडलं. म्हणजे उत्पन्न कसं वाटतंय? खांदायला कसं पण वाटतंय? खांदाय चांगलंच वाटतंय. चांगलंच वाटतंय ना? हा, एक हा. एक किती 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 आतापर्यंत आलं खांदलं तुम्ही? आतापर्यंत 2000 किलो झालं. आतापर्यंत काढले? हो, मंगळवारपासून 8 दिवस झाले. 8 दिवस झाले. नाही इतर शेतकऱ्यांचे काढले होते का? इतर ते थोडी काढली. थोडे. पण कसं मालाची माल quality? हे जगात माल नाही, माल लय कमी आमच्याकडे आहे ना? पसरणीत, हो. हा. असा माल नाही. असा माल नाही येत. हा. अच्छा. माल राणे नाही. तर साहेब तुम्हाला सांगू का, ह्या जाधव साहेबांनी ह्या डोंगर एरियात आलं केलेले आणि हे म्हणजे इथं नाही का शाळू नाही का अशी थोडीशी खरीप पिकच डोंगर भाग एरिया आहे आणि इकडं ज्वारीशिवाय काही येत नाही आणि अतिशय शेतकऱ्यांनी मेहनत घेऊन
आणि ओबाळे साहेब आपले ओम ॲग्रोचे मालक यांच्या मार्गदर्शनाखाली आलं शेती केलेली आहे. आणि तुम्ही बघू शकता त्यांच्या हातामध्ये आलं आहे आणि जवळजवळ पाऊण किलोचा गड्डा आहे. 1 किलोचा पाऊण किलोचा असा गड्डा भरलेला आहे आणि अतिशय छान अशी शेती करतात. तर आपले सचिन जाधव यांना आपण विचारूया कशा पद्धतीनं त्यांनी शेती केली. जाधव साहेब आपलं नाव सांगा. सचिन जाधव, हां, मोबाईल नंबर. परकंदी, तालुका वाई, जिल्हा सातारा. हां, मोबाईल नंबर. मोबाईल नंबर 37 277 277. अच्छा साहेब, आपलं कंपनीचं खत वापरलं होतं तुम्ही? हो, हां, काय वापरलं होतं? हे आपले दाणेदार आणि शेतीचे पॉवर डस्ट आहे. हां हां, ते वापरलं होतं. आणि बेसळ बेसन हां हां, आणि त्याच्यानंतर सॉईल केअर लिप बुस्टर हे जमिनीतून सोडलं ना सोडलं. पांढरे वापरण्यासाठी. तर कसं काय रिझल्ट आला? आणि त्याच्यावर हां हां. तर आपण या डोंगर भागात काम करताय तर बऱ्यापैकी सगळी ज्वारीची होऊ शकता आपण आहे ना. तुमची शेती भाग आहे तर म्हणजे ओबळे साहेबांनी सांगितले की तुम्हाला हे करा, बरोबर ना. त्यांचं मार्गदर्शन. त्यांचं मार्गदर्शन पाहिलं. ओबळे साहेब काय मार्गदर्शन केलं होतं? तुम्हाला जाधव, तुम्हाला ओबळे साहेब वाटते का की इकडं हे आलं येऊ शकतं? ह्या भागाला पाऊस असतो, डोंगराच्या जवळ असल्यामुळे त्यामुळे हां हां, लागण वगैरे प्रकार असतो आणि तुम्ही तुमचं उत्तम मार्गदर्शन केलेलं आहे. खाली आपल्या KDM-च्या ह्याच्या खाली सोडून खाली सगळं. अच्छा 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 अच्छा. स्टार्ट होईल बघा शेतकरी बंधू. हां हां, अच्छा अच्छा अच्छा. म्हणजे खूप म्हणजे धाडस केलं होतं ते आले असं करण्यासाठी. म्हणलं ना, प्रगतशील शेतकरी ते स्वतःच प्रयत्न जास्त करतात. हां 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 आता ते खांता येते बघा किती हां, मऊ पण आहे. मऊ पण आलाय, पण मुळे अजून जिवंत आहे. Soil जिवंत आपलं आहे. ह्या स्टेजपर्यंत काम करतं. अच्छा 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 अच्छा. सहज उकरलं जातं ते. हां तेच की माती सॉईल किती. आणि साहेब शक्यतो आपल्या आंबेगे साहेब म्हणतात की आपलं काम हे सॉईलवर आहे. हां बघा, 2.5 किलोचा गड्डा जवळजवळ तुटलाला गड्डा तो. जिवंत असते, त्याचं कारण घातलं बघा, ते सगळी वस्तू त्याला. हां 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 हां, अच्छा 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 अच्छा. आत्ताच त्याला हार्वेस्टिंग करताय तर त्याला नंबर आले. म्हणजे आपलं खत किती प्रभावीपणे काम करतंय हे बघा. शेतकऱ्यांची पण खूप मेहनत आहे. हां हां हां. व्यापाऱ्यांचं साहेब सांगा जरा. व्यापारी काय बोलतो? म्हणजे आपण डायरेक्ट बॅनरला दिलं देण्यालाच दिलेलं आहे. शेतकऱ्यांचं मालाची साईज वगैरे बघून अशी बॅनरसाठी रिकमेंड झालं. लावताना 3 क्विंटल लावलं. हां 3 क्विंटल लावला. हे सारं हां निघाला. 2 टन आहे अजून. 300 किलो बियाण्यामध्ये 2.5 टन माल. 2.5 टन माल निघाला. 2.5 टन माल आहे. हां हां, चांगली गोष्ट आहे. प्रतिकूल परिस्थितीत शेती केली आता शेती परवडत नाही शेती करतात. चॅलेंजिंग आहे. डोंगर भाग एरिया आहे. डोकर तळा देतात, पाण्याचा प्रॉब्लेम, पावसाळा जास्त. जाधव साहेब तुम्हाला कसं वाटतंय, तुमची प्रतिक्रिया काय असेल? शेती कसं आहे, कष्ट केलं तर भरपूर आहे चांगलं काय. हां हां ते कष्ट करणं महत्त्वाचं. हां, कंपनीबाबत काय बोला? बरोबर टेक्निकल खताच्या काय प्रश्न नाही, कारण शेत आम्ही खत जे वापरलं हां त्याचा रिझल्ट आम्हाला मिळालेला आहे. मिळालेला आहे. अच्छा अच्छा. तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगाल? शेतकऱ्यांनी करावं, ज्याची काम करण्याची हे आहे, उमेद असेल त्यांनी आलं शेती करावं, आलं शेती करावं. कृषी माध्यमचं खत वापरावं. आणि कृषी मादांचं खत वापरलं तर चांगलंच आहे. चांगलंच आहे. इतर खतं
नाही का इतर भ्रमित न राहता इतर न हे करता ह्याच्याकडे गेलं तर चांगलं आहे, तुम्हाला फायदा होईल. एक संदेश तुमचा जाईल पुरा वाई तालुक्याला. ठीक आहे. जाधव साहेब, तुम्ही अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत इतकं छान उबाळे साहेब आपले मार्केटचे मालक त्यांच्या मार्गदर्शनाखाली इथून पुढं तुम्ही हळदीला वापरा. हो हळद करायचं चाललंय. हां, तर उबाळे साहेब काय हळद चॅलेंज घेताय तुम्ही? त्यांच्या इथे त्यांनी हळदीसाठी केलं तर आपण करणार नाही. हां, चला उबाळे साहेबांनी चॅलेंज घेतले आणि चॅलेंज ॲक्सेप्ट केलेलं आहे. कारण का गेले जवळजवळ 50 एकर क्षेत्र आमच्या वाई तालुक्यात ते हळदीचं मार्गदर्शन करतात आणि रिझल्ट पण आणून दाखवलेला आहे. असं नाही, संजय केंद्रे असू द्या, तुमचे उत्तम भोरे असू द्या, परत आपले आणखी काय हो हनुमंत राजापुरे ना, हां, अशा लोकांना त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. आणि अशा तऱ्हेनं दादा तुमचं काय मत राहील? काय हां, तुमचं गाव काय? पसरणे, बसर नाव काय? मुकुट गणपती मोहिते पसरणे, भैरवनाथ नगर. हां, कसं वाटतंय हळद तुम्ही आलं काढताय? आलं काढतोय की आलेचा प्रश्नच नाही. प्रश्न आहे, कसं बियाणे? मालराने महाराणी पहिलीच लागेल पहिली लागण केलेली हां. सक्सेसफुल झालेली आहेत. सक्सेसफुल. तुम्ही आतापर्यंत 2000 किलो काढले ना? कसं वाटतंय तुम्हाला? सॉईल माती पण भुसभुशीत आहे ना? तुम्हाला इतर शेतकऱ्यांना काय सांगायचं की कशा पद्धतीने शेती केली पाहिजे? कारण तुमचं काय संदेश जाईल ना? करणार मालराने यांना पहिलंच केलंय ना. हां. मी देतो मार्गदर्शन. चालतंय. तसं जाधव साहेब, कंपनीचं तुम्ही खत सुद्धा दाखवला त्याबद्दल कंपनीतर्फे तुमचे मनस्वी आभार.